घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, प्रभाग क्रमांक 20 हा महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीपासूनच या चर्चेत आलेला आहे. या ठिकाणी काही सभा झाल्या, त्याच्यामुळं काही आरोप प्रत्यारोप देखील झाले. यामुळं या प्रभागाकडं कोल्हापूरचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या प्रभागाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रभागामध्ये एकूण 5 प्रभाग म्हणजे सामील झालेले आहेत, एकत्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. आज आपण भाजपमधून इच्छुक असलेले उमेदवार सुनील वाडकर साहेब यांच्याशी खास अशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आहेत. तर वाडकर साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. वाडकर साहेब, आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहात. तर तुमची सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? मी 1993ला कोल्हापूरला तिथं शाळेच्या निमित्तानं आलो. नंतर मी 1999ला मी प्रथमेश नगर, सुर्वेनगर, पूर्वीचा भाग सुर्वेनगर, त्या ठिकाणी मी 1999 पासून तिथं राहायला आहे. त्यावेळेला मी छोटंसं माझं 2 रूमचं घर होतं. त्यामध्येच एक सामाजिक आवड म्हणून मी वाचनालय चालू केलं की लोकांच्या वाचनाच्या निमित्तानं आपण लोकांच्यात पोहोचलं पाहिजे आणि यातून मुलं डेव्हलप व्हावीत आणि वयस्कर लोकांना वाचनाची आवड निर्माण होती. त्या वाचनालयाच्या आवड निर्माण शेजारी गणपती मंदिर आहे, नागनाथ मंदिर आहे, त्या मंदिराच्या दृष्टिकोनातून लोक येत होते आपल्याकडे. त्यांच्यासाठी ते वाचनालय व्हावं, त्यांचा दिवस वेळ वाया न जाता त्या वाचनातनं दिवस जाईल, या दृष्टिकोनातून मी सामाजिक उपक्रम चालू केलं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी वाचनालयाच्या माध्यमातून मी पूर्ण प्रभागामध्ये पोहोचलो. पूर्वी प्रभाग हा खूप मोठा होता. दिलीप मगदूम साहेबांच्या वेळेपासून मी इथं आमच्या ह्या प्रभागात त्यावेळेला आपले दिलीप मगदूम साहेब होते, त्यानंतर साळोखे साहेब होते, नगाजी भाभी होते आमच्या, नंतर जितू सरकर होते आमचे, मेघा पाटील होत्या. ह्या म्हणजे पूर्ण मोठा अगदी जीवमानापर्यंत भाग होता पूर्वीचा. आता त्यानंतर 79 प्रभाग झाला. 79 प्रभागानंतर मी 2015 साली मी माझ्या मिसेसला महापालिकेला निवडणुकीमध्ये भाजपमधून निवडणूक लढवली होती. आता जर तुम्ही नावं जर घेतली, म्हणजे इथल्या ह्या प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींचीही नावं होती. यातील एकही प्रतिनिधीचा स्थानिकचा नव्हता. तर या प्रभागाचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की उपरे नगर म्हणजे नगरसेवक या ठिकाणी झालेत, असा आतापर्यंत या प्रभागावर ठपका पडलेला आहे. बरोबर. तर याचं मूळ कारण काय असावं? पूर्वी कसं होतं की भाग मोठा होता. ते भाग मोठा असल्यामुळे नगरसेवक आता सागर माने साहेब सुद्धा त्या पातळीवर होते. त्यावेळेला जयश्री मानेताई आमच्या उभा राहिल्या होत्या, त्याही निवडून आल्या होत्या. नगाजी भाभी हे आमच्या कुटुंबातले संबंधित एकदम जवळच्या नात्यातल्या होत्या. त्याही त्या सुर्वेनगर आणि साळोखेनगरच्या सुरुवाती कोपऱ्यावरती राहायला होत्या. पण सुर्वेनगर प्रॉपर सुर्वेनगर मधील हा उमेदवार कोणी नव्हता आज सगळ्यात. त्यामुळं लोकांची मानसिकता काय झाली की स्थानिक उमेदवार आपल्या इथं कोण नाही, की प्रत्येक वेळेला उसना उमेदवार आला जातो, ते निवडून आला जातो. पण उसना हा कुठंतरी आपल्या सानिध्यात होता. पूर्वी भाग मोठा होता, त्यामुळे काही लोकांचा सहभाग होता, त्यामुळे ती लोक इच्छुक होती. त्यावेळेला ती निवडणुकीला उभा राहिली. पण आजच्या 2015 नंतर की इथं स्थानिक उमेदवार त्यानंतर कोणी नाही आपल्याजवळ. 2010 पासून म्हटलं तरी जितेंद्र सलगर साहेब होते, ते खाली अगदी बिंदू चौकात पण त्यावेळेला ते इकडे अचानक आले. त्या वेळापासून असं लोकांच्या मनात आले की स्थानिक उमेदवार कोण नाही आपल्या इथं. यावेळी तरी हे चित्र बदलणार का? नक्कीच यावेळेला चित्र बदललं जाईल, कारण लोकांची मानसिकता अशी आहे की आपल्या घरचा उमेदवार असावा. कारण आपला सुर्वेनगर प्रभाग हा पूर्वीचा 79 आणि आता तो समावेश झालाय की प्रभाग क्रमांक 20 मध्ये समावेश झाला. त्यामध्ये 5 प्रभाग झालेले आहेत. म्हणजे जुने प्रभाग 5 असे साळोखेनगर असेल, सुर्वेनगर असेल, तुळजाभवानी असेल, आपटेनगर असेल, त्यानंतर कनेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर आणि जीवबा नाना, असे 5
पूर्वीच्या मतदारसंघाचे मिळून 20 प्रभाग झाला, त्यामध्ये 32,600 मतदान आहे. त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे, काही मतदार इकडे येणार आहेत. असं आमच्या दृष्टिकोनातून असं वाटतं की ते 33 ते 34,000 मतदान या प्रभाग क्रमांक 20ला होऊ शकेल. आता या प्रभागाचा मोठा म्हणजे परिसर मोठा झालेला आहे. हा, 5 प्रभागाचा मिळून हा मोठाच्या मोठा प्रभाग झालेला आहे. तर या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला? आता भौगोलिक दृष्ट्या सुद्धा 5 हा प्रभाग क्रमांक 20 खूप मोठा आहे आणि मतदाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप मोठा आहे. तर यामध्ये लोकांचं एकच असं आहे की सगळ्यात मोठी म्हणजे की ह्या प्रभागाला किंवा ह्या परिसराला म्हटलं तरी परिसर म्हणण्याचं कारण की प्रभाग 20 म्हणून नुसतं चालणार चालणार नाही, नाही. 19 आहे, 9 आहे. ह्यासाठी हॉस्पिटलची फार मोठी गरज आहे. शासनाचं हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटल व्हावं. आणि इथं ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोक खूप राहतात. काही लोकांचं 270 युनिट आहेत, काही 540 आहेत, काही 1000 आहेत, काही 2000 आहेत. पण सर्वसामान्य जनता ह्या भागामध्ये राहत असल्यानं सरकारी योजनेतून खूप हॉस्पिटलची गरज आहे. त्यामुळे सरकारी योजनेतून एक शासकीय हॉस्पिटल व्हावं अशी एक आमची इच्छा खूप आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहे. तर या प्रभागामध्ये बरेचसे ओपन स्पेस होते म्हणा किंवा आहेत म्हणा. बरोबर. तर ते म्हणावे तसे डेव्हलप झाले नाहीत. प्रभागामध्ये एकही चांगले उद्यान नाही आहे. नाही. काय तर ही राजकीय इच्छाशक्ती कमी पडली का किंवा हे ओपन स्पेस त्यात असं डेव्हलप म्हण- का झाले नाहीत? असं म्हणायला वावगं काहीच नाही की राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असल्यामुळे सुद्धा किंवा स्थानिक उमेदवार नसल्यामुळं जे ओपन स्पेस खूप काही आहेत त्यामध्ये डेव्हलप करता आलं नाही. त्यामुळे नवीन डेव्हलप करण्यासाठी आम्हाला आता आम्ही आता इच्छुक आहे. आम्हाला भाजपमधून मी ह्या वेळेलाही उमेदवार आहे. तर ओपन स्पेस बऱ्यापैकी प्रत्येक कॉलनी जवळजवळ आता जुना 79 प्रभाग त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 40 कॉलनी आहेत. अशा प्रत्येक जुन्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मध्ये 5 प्रभाग आले, तर त्यामध्ये काही प्रभागामध्ये 30, 25, 40 असे कॉलनी आहेत छोट्या मोठ्या. प्रत्येक प्रभागाला ओपन स्पेस सोडलेला आहे. तर त्यामध्ये आमचं प्रामुख्याने एक हेतू होता छोटं जरी निधी शासनाकडे जर कमी प्रमाणात असेल तरी 15 ते 20 लाखापर्यंत एक छोटे मोठे हॉल व्हावेत की त्या लोकांना कुठं हॉलसाठी किंवा भाडं तत्वावर जे बारसा असेल, वाढदिवस असेल, पुन्हा छोटा साखरपुडा असेल, याच्यासाठी हॉलला एक 15-20 हजार रुपये भाडं घालण्यापेक्षा की त्या आपल्या हॉलमध्ये सांस्कृतिक हॉल निर्माण झाला छोट्या मोठ्या हॉल म्हणजे ओपन स्पेसमध्ये, तर तिथं ते कार्यक्रम व्हावे. अशा पद्धतीने मी आमच्या प्रभाग क्रमांक 79 मध्ये 2 ते 3 हॉल मंजूर करून आणलेले आहेत. आमदार अमोल महाडिक साहेब असतील, मुन्ना साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील, यांच्या माध्यमातून आपण आता 3 हॉल बऱ्यापैकी मंजूर झालेत. हॉलचं कार्यक्रम हॉलमध्ये त्या चालू आहेत, उद्घाटनही झालेले आहेत. आतापर्यंत सामाजिक वाटचाल बघितली किंवा सामाजिक कार्य तुमचं पाहिलं तर नागरिकांनी जर तुम्हाला संधी जर दिली, नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी जर दिली, तर नगरसेवकाचे काम लाईट, गटर, रस्ते याच्यावर ही रुटीन कामं झाली. नगरसेवकाचं याच्या- कामच आहे. हा, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय नवीन विजन आहे का प्रभागासाठी? बघा, रस्ते, गटर असतील किंवा साफसफाईची कामं असतील, हे नगरसेवकाचं कामच आहे. ते नगरसेवक झाल्यानंतर करणं भाग आहे. त्यानंतर एक सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे आपल्याला की ह्या भागामध्ये भौगोलिक दृष्ट्या भाग जास्त असल्यानं या ठिकाणी पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे आणि व्हावं ही आमची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे नेते मंडळांच्याकडे विचारपूस करून इथं बऱ्यापैकी पोलीस स्टेशन करण्याची इच्छाशक्ती आहे आणि ते होईल लवकरात लवकर. त्यानंतर एक दुसरी गोष्ट म्हणजे की हॉस्पिटल मगाशी तुम्हाला मी बोललो की हॉस्पिटल सुद्धा काही डायलिसिस असतील, काही CPR सारख्या मोठ्या ठिकाणी जाण्यापेक्षा ते पूर्ण जिल्ह्याची लोक तिथे येतात. त्या उपनगरामधल्या लोकांना तिथे वेटीस धरावं लागतं. त्यासाठी इथंही हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ओपन जिम, वयस्कर लोक, आता रिटायरमेंट लोक, काही खूप लोक गावात इकडे राहायला आलेले आहेत. विश्रांती निवांत राहावं, धगधगीचं जेवण लागण्यापेक्षा आपण उपनगरामध्ये जाऊन चांगल्या ठिकाणी राहावं, स्वच्छ हवा मिळते. त्यासाठी गार्डन किंवा त्यांच्यासाठी आपल्याला ओपन जिम ह्यासाठी बरेच उपक्रम आपल्याला करता येतात आणि यामध्ये आम्ही ओपन जिमचे बऱ्याच ठिकाणी म्हणजे निधी लावून ओपन जिमचे हे केलेले. माझा आता शेवटचा प्रश्न की या प्रभागामध्ये भाजपकडून किंवा महायुतीकडून इच्छुकांची संख्या खूप आहे. बरोबर. तर तुम्हाला तुमच्या तिकिटाची गॅरंटी आहे का? 100% आम्हाला आमच्या तिकिटासाठी गॅरंटी आम्हाला वाटते आणि आत्मविश्वास आहे माझा की आम्हाला तिकीट मिळेल.
कारण मी 2010 पासून तसं भाजपचं 100% काम करतोय. त्यानंतर त्याच्या अगोदर 2009 2004 पासून अमलसाहेब महाडिक असतील किंवा धनंजय महाडिक साहेब असतील यांच्या माध्यमातून मी खूप काही कामं करत आलोय. त्यानंतर मी भाजपचं सक्रिय काम म्हणजे पूर्ण 79 प्रभाग असेल किंवा आत्ताचा नवीन 20 प्रभाग असेल तर 100% सक्रिय भाजपचं काम म्हणून मी काम करत आहे. नेते मला तिकीट देतील असं माझा आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे मी 100% निवडणूक लढवणार आणि माझं तिकीट हे नक्कीच आहे त्यामुळे. वाडकर साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी दिलखुलासाची चर्चा केली. तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.